नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपली जुनी माती नवी पिढी या यूट्यूब चॅनेलवर। तर आज मी तुमच्यासाठी एकदम ताजेतवानं आणि उन्हाळ्यासाठी परफेक्ट असा ज्यूस घेऊन आले आहे। खरबूज ज्यूस उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा आणि नैसर्गिकरित्या हायड्रेट ठेवणारा हा ज्यूस प्रत्येकाने नक्की ट्राय करावा। खरबूज म्हणजे इंग्लिशमध्ये मस्कमेलन असेही म्हणून ओळखले जाते। यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते, त्यामुळे हा ज्यूस शरीराला लगेच एनर्जी देतो। मी येथे घेतलेला आहे एक खरबूज, अर्धी वाटी साखर आणि थंडगार दूध। मी येथे दूध पॅकेटचं घेतलेलं आहे, कारण गरम केलेलं दूध जर आपण येथे वापरलं तर खरबूज आणि दूध एकत्र आल्यामुळे दूध आपलं फाटण्याची शक्यता असते। त्यामुळे थंडगार दूध आणि पॅकेटचं दूध ज्यूससाठी वापरावं। खरबूज ज्यूस आपल्या शरीराला थंडावा देतो। उष्णतेमुळे शरीर गरम होतं, अशा वेळी खरबूज ज्यूस खूप उपयोगी पडतो। दुसरा फायदा म्हणजे हा ज्यूस हायड्रेशनसाठी खूप चांगला आहे। शरीरात पाण्याची कमतरता होऊ देत नाही आणि तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल। खरबुजामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे आपल्या त्वचेला ग्लो करतो आणि नैसर्गिक चमक येते। तसेच हा ज्यूस पचनासाठीही खूप हलका आणि चांगला आहे, जडपणा वाटत नाही आणि पोटही व्यवस्थित राहतं। डाएट करणाऱ्यासाठी तर हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे, कारण हा लो कॅलरी आणि हेल्दी आहे। आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे हा इम्युनिटी वाढवतो। हा ज्यूस तुम्ही विदाऊट साखरेचाही बनवू शकता, कारण खरबुजामध्ये त्याचा स्वतःचा गोडवा असतो। पॅकेजिंग ड्रिंक पिण्यापेक्षा हा ज्यूस कधीही शरीरासाठी हेल्दी। जर तुम्हाला हा हेल्दी आणि टेस्टी ज्यूस आवडला असेल तर हा खरबूज ज्यूस नक्की ट्राय करा। दुपारच्या वेळी तुमच्याकडे जर पाहुणे आले तर 5 मिनिटात बनणारा हा खरबूज ज्यूस त्यांना पटकन करून द्या, तेही खुश आणि आपण पण खुश। माझ्या घरी पाहुण्यांची वर्दळ नेहमीच चालू असते आणि आता तर उन्हाळा चालू झालेला आहे, त्यामुळे असे वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस मी नेहमीच बनवत असते। तुम्हाला कोणता ज्यूस आवडतो आणि हा आज मी बनवलेला मस्कमेलन ज्यूस तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार। हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि आपली जुनी माती नवी पिढी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।